नमस्कार, मी सुभाष हणमंते. आपण पाहताय चारवाक टीव्ही. मित्रांनो, आज मी लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर तालुक्यात आहे. आज शेतकरी हवालदिल झालेला आहे. बी भरण खरेदी केलेला असून संपूर्ण घरातला पैसा या पेरणीच्या निमित्ताने खर्च करून बसलेला आहे. आज 22 जून पर्यंत अनेक वर्षे आपण पाहिलं असेल, मोडं चांगल्या प्रमाणे वापत होती, काहींची खुरपायला येत होती, अशी अवस्था असायची. पण या वर्षी फार भीषण अवस्था दिसते. आपण हे शेत पाहत असेल, शेतकरी हे संपूर्ण जमीन कसून पेरण्यायोग्य करून ठेवलेली आहे. असे असतानाही पावसाचा मात्र पत्त्या नाही. कधीतरी पडतो आणि थोडंसं पडून बंद होतो. अशा अवस्थेमध्ये शेतकरी ज्या परिस्थितीतून जात आहे, त्या परिस्थिती खूप गांभीर्याची आहे. आणि असं असताना महाराष्ट्र शासनाला मात्र आमदार फोडणे, खासदार फोडणे यामध्ये रस आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी, समस्या हे जाणून घ्यायला त्यांना वेळ नाही, कारण त्यांचा संपूर्ण वेळ हे आपल्या फोडाफोडीमध्ये घालत आहेत. मित्रांनो, आता मी एका कुटुंबामध्ये आलोय. इथून आपण हे बघतो, इथून तरी आपली नजर जात नाही तिथपर्यंत, कारण संपूर्ण झाडं आहेत, त्यामुळं तिकडची त्यांची बॉर्डर दिसत नाही. आणि असंच वरपर्यंत जवळजवळ एकाच कुटुंबाची, त्या 2-3 भावाचा विस्तार आहे. 50 एकर जमीन एक लगट आहे. आणि ही 50 एकर जमीन संपूर्ण पेरणीसाठी तयार करून ठेवलेली आहे. मला सांगा, अशा भीषण परिस्थितीमध्ये सरकारचं शेतकऱ्याकडे लक्ष आहे का? शेतकऱ्यांची काय अवस्था असेल? अशा अवस्थेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आमदार आणि खासदार फोडाफोडीमध्ये मग्न झालेले आहेत. या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आपण पाहत असाल, रोज एक नवीन नवीन वक्तव्य देऊन चर्चेमध्ये राहत आहेत. पण शेतकऱ्यांविषयी मात्र त्यांनी चिंता करताना दिसत नाहीत. शेतकऱ्यांची त्यांना चिंता आहे असं कधी वाटत नाही. 2026 हा वर्ष शेतकऱ्यांसाठी अतिशय भयानक वर्ष आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. फक्त शेतकऱ्यासाठी नाही, जर शेतकरी होरपळा तर त्या शेतकऱ्याबरोबर दीन, दलित, कष्टकरी, कामगार हे सर्व वर्ग होरपळले जातात. कारण अनेक लोक शेतकऱ्यावर अवलंबून असतात. अनेक छोटे मोठे व्यवसाय शेतकऱ्यावर अवलंबून असतात. यामुळं शेतीशी निगडीत असलेले जे व्यवसाय आहेत, शेतीशी निगडीत असलेले जे उद्योगधंदे आहेत, तिथेही बेरोजगारीचा भूकंप येऊ शकतो. तर ही परिस्थिती म्हणजे खूपच चिंताजनक आहे. तेव्हा आता सर्वसामान्य माणूस सुद्धा या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. कारण शेतकरी अबाधित झाला तर संपूर्ण समाज अबाधित होईल असं म्हटलं जातं. जर शेतकरी भरडला गेला, शेतकरी पिळला गेला, शेतकरी उपाशी मेला की संपूर्ण समाज उपाशी मरतो, समाज पिळला जातो असं सांगितलं जातं. मित्रांनो, म्हणून आजचा हा विशेष व्हिडिओ तुम्ही पाहत असेल. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 10-12 दिवसापासून भयंकर राजकीय घडामोडी दिसत आहेत. आमदार फोडाफोडी काय, खासदार कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं, त्याचा उल्लेख सुद्धा इथं करू इच्छित नाही, कारण एवढ्या खालच्या दर्जाला जाऊन हे सर्व चालू आहे. अनेक वादविवाद चालू आहे. पण या महाराष्ट्राची मुख्य समस्या काय? या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची समस्या काय? या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांची समस्या काय? या महाराष्ट्राच्या बेरोजगारांची समस्या काय? हे पाहण्यासाठी कोणालाही वेळ नाही. म्हणून ही परिस्थिती अतिशय भयंकर दिसते. आणि अशा पद्धतीनं आणि विशेष सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे खरीप शेतकरी आहेत, खरीपचं पीक घेतात, ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही, ते फक्त पावसावर आधारित असतात, त्या शेतकऱ्यांची अवस्था मात्र दुहेरी पद्धतीने ते भरडले जातात. खूपच बेकार आहे. कारण पाऊस पडला
तर ठीक आहे, ना पाऊस नाही पडला तर पूर्ण वर्षभर त्यांची वडाताण होते, वर्ष त्यांचा वाया जातो, अशी परिस्थिती शेतकऱ्याची आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त शेअर, लाईक करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे महाराष्ट्राच्या सरकारला थोडं तरी उसंत मिळेल का, याच अपेक्षासह धन्यवाद.